करेल पंचांचा ग्रीन सिग्नल आला. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम क्वालिटी क्रिकेट. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच आयांस पाहायला मिळणार आहे. लेफ्ट हॅम राऊंड द विकेट. पहिला चेंडू उडवलाय, पाठवलाय सरळ लॉंग ऑनला. 6 धावा षटकार. केले भव्य स्वागत आपण पाहतो मैदानामध्ये. आयांस आणि सांगितले भूषण आपल्याच टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम वाजवतो. पहिला चेंडूवरती षटकाराने सुरुवात केली आहे संघाचा आणि स्वतःच आपण पाहतोय. श्री गणेश झालाय. दुसरा बॉल पायावरती आदळलाय. अपील आहे आणि उंची इथे जास्त आहे, इथून देखील दिसतंय आणि त्याच अभावी पंचाने सांगितलंय नोट आउट. अपीलचा जोरदार उत्साह जोरदार होता. कॉन्फिडन्स थोडासा लो वाटला, मात्र नोट आउट हा निर्णय आलाय. 2 चेंडू 6 धावा 3 षटकांची लढत आहे. 30 ते 35 40 धावा इथून जमवायच्यात, कारण आजच्या दिवसामध्ये वाहुली संघाचा देखील चांगला खेळायला. पुढचा चेंडू हा देखील आता काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, मात्र त्याला बनावं लागेल प्रेक्षक. सरळ चेंडू निघेला देखील षटकारासाठी. एक तुम्हारी एक हमारी प्रात्यक्षिक मैदानामध्ये 6.6 12 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू बॅटशीट ऑफ पेस सरळ आयाने सांगितलंय इट्स माइन डाऊन द बॉल आणि फलंदाज भूषणला परतावा लागेल प्रतिउत्तर या 2 षटकारांचं. पहिला हादरा 12 या धावसंख्येवरती नालिंबी संघाला लागत असताना. फुलटॉस लोअर फुलटॉस होता, व्यवस्थित बॅटवर घेता आला नाही आणि बॅटची गडा घेऊन सरळ चेंडू हवेमध्ये आयाने स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये झेल स्वीकारला आणि परतावा लागला भूषणला. इनेट नंबर 3 वरती फलंदाज अशीच पाहायला मिळणार आहे. 12 धावा धावफलकावरती. 5वा चेंडू हॅमर केलाय. मिड ऑन इंटरेस्टेड होता चेंडू अडवण्यामध्ये. सरळ अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आले डीप मधून काव कॉर्नर रिझन वा. 2 क्षेत्ररक्षक आहे. तिसऱ्याचा प्रयत्न आणि 3 धावा इथून कंप्लीट झाल्यात. थ्रो जर कलेक्ट झाला असता तर कदाचित आशिषला परतावा लागला असता. ऍक्शन रिप्ले पाहण्यामध्ये नक्कीच मजा राहील. कशा प्रकारे थ्रो गॅदर झाला नाहीये. शॉट आपण पाहतोय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक बीट झाला. वाईडिश लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक चेंडू अडवला पायाने आणि क्षेत्ररक्षक दुसरा जोपर्यंत आला लॉंग ऑफचा चेंडू तो देखील फंबल झाला. डायरेक्ट हिट. जर इथं थ्रो गॅदर झाला असता तर 50-50 सांगता आलं नसतं, मात्र 3 धावा तर कंप्लीट झाल्या. धावफलकावर धावा 15. पहिल्या मॅच मध्ये 35, दुसऱ्या मॅच मध्ये 39 ज्या खेळाडूने धावा बनवल्या तो ऋतिक स्ट्राईक एंडला लेफ्ट हँड घातक बॅट्समन पाहायला मिळतोय नालंबी संघाचा. आयांचा पुढील चेंडू हॅमर केलाय. चाललाय आपण पाहतोय डीपीट विकेटला. क्षेत्ररक्षक आलाय दूरवर आहे. चेंडू पायाने पुनश्च अडवलाय ग्राउंड मध्ये. तिसऱ्याचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव धोक्याची ठरेल का? मात्र इथून तिसरी धाव. 34चा कॉल आहे. 34 धाव मैदानामध्ये कंप्लीट होते. चौकार जिथे वाचवला गेला होता, मात्र या 4 धावा मिसफील्डच्या माध्यमातून बहाल केल्या जातात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि जय हनुमान नालिंबी संघाची धावसंख्या आहे 49 धावांवरती 1 गडी बाद. एकोणावीस धावा आहे धावफलकावरती.
सेकंड स्पेल कश्यप आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राईक एंडला आशिष आहे आणि अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्यात आला होता आता पंचाने सांगितलं येस इट इज वाईट बॉल एक अवंत धाव मिळत असताना आता धावपलकार धावा आहेत 20 कश्यप इन ऍक्शन इन प्रोग्रेस सेकंड स्पेल मध्ये सेकंड इन प्रोग्रेस आणि कश्यप वरती विश्वास दाखवला धावपलकार धावा 20 स्ट्राईक एंडला आशिष स्लोवर चेंडू आहे फसवलाय मैदानामध्ये पडल्यानंतर चेंडूला बाहेर वळवलंय आणि आशिषला हा चेंडू समजला नाहीये डॉट बॉल बॅक ऑन द हँड स्लोवर वन कश्यपने टाकलाय एनबी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय हे स्पर्धा नक्कीच कव्हर केली जाते लाईव्हच्या माध्यमातून पुढचा चेंडू हुक केलाय पाठवलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लाईक रिजन मधून 4 धावांसाठी आशिषच्या बॅट मधून हा चौकाराला धावफलक आता फ्लाय होईल 24 वरती काय फलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय चालली आहे सध्याच्या घडीला जय हनुमान नालिंबी संघाकडून दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत एकाच कॅलिबरचे आहेत पुढील चेंडू खेळलाय आपण पाहतोय सरळ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे थ्रो देखील आलाय नॉन स्ट्राईक एंडला एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगल धामेवरती इथून समाधान मानावर लागेल धावफलकार धावा झाला 25 कश्यप आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राईक एंडला ऋतिक आलाय पुढचा चेंडू कश्यपचा ऋतिक साठी स्टेप आउट झाले अवे फ्रॉम द बॉडी आहे पंचांकडे कटाक्ष आहे सनी भोईर सर सांगतायत येस इट इज वाईट बॉल खूपच बाहेर हाताळलाय ऑनस्क्रीन आपण रिप्ले मध्ये पाहू शकता आणि एक अवंत धाव पुनश्च मिळत असताना धावफलक आता पोहोचेल 26 या आकड्यावरती पुढचा बॉल बॅटशी गडा स्वतः कश्यपने कॉल दिला मी हा झेल स्वीकारेल झेल संपन्न झाला आणि फलंदाज इथून होईल ऋतिक बाद निलेश इनॅट नंबर 4 वरती आले 2 डाऊन नंतर आता निलेशला बोलवलंय पहिला चेंडू हुक गेलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतात झेल स्वीकारतील आणि बॅक टू बॅक लागलेत हादरे 2 जय हनुमान नालिंबी संघाला फलंदाज बाद निलेश राजू आलाय
अडवा बॅटने हॅमर करायचं होतं. डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी केली आहे कश्यपने. पहिल्या षटकात आल्या होत्या 19 आणि एकंदरीत धावफलकावर 2 षटकानंतर आहे 3 गडी बाद. जय हनुमान नालिंबी संघाची 26 ही धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती आता लास्ट स्पेल घेऊन आलाय. आपण पाहतो रेहान पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट स्ट्रायकिंगला आशिष आहेत. पहिला चेंडू फिरवलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे शॉट फाईल लेगची. थोडस फंबल होते. चेंडू चाललाय पाठीमागे आणि 2 धावा इथून कंप्लीट होतील. थोडस आउटफील्ड आपण पाहतोय. फास्ट आहे. चेंडू पडल्यानंतर वळणाचा अंदाज घेता आला नाहीये. 2 धावा कंप्लीट होतील. धावफलकार जोडल्या गेल्या. धावफलक आता पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती. 28 बनल्यात. कितपत मजल मारेल पहिल्या सत्रामध्ये नालिंबिया संघ. पुढचा चेंडू टॉपेचे सरळ चाललाय. आपण पाहतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आले दुरून. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा सहज आपण पाहतोय कंप्लीट झाल्यात. कारण क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत थोडे उशिरा पोहोचले होते. 2 धावा कंप्लीट. धावफलकार धावा 30. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. सामना स्पीडअप करा. पंचा पण ताकीद द्या. 30 धावा आहेत. तिसरा चेंडू बॅटने खेळायचं होतं. जमलं नाहीये. वारंवार एकाच पद्धतीचे फटके आपण पाहतोय. अशीच बॅट मधून 7 चेंडू मध्ये 12 वरती तो खेळतोय. 3 चेंडू शिल्लक आहे. 2 मारले. मोठे फटके तर 40 धावा होऊ शकतात. मात्र रेहान धारदार गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू उडवलाय लॉंगरला. क्षेत्ररक्षक जज करतात. डाऊन द बॉल. सुरेख झेल स्वीकारत असताना फलंदाज आशिष बाद. चार चेंडू झाले. 30 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू या सत्रातील आता शिल्लक असतील. नवीन फलंदाज राम स्ट्रायकिंगला. टर्न केलाय ऑन साइडला. मिड विकेटला. इनफिल्डला क्षेत्ररक्षक होते. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. राजूने तिसरीच धाव त्याला पाहिजे. स्ट्राईक हवी आणि आता फलंदाज राजू बाद. राम नॉस्ट्रा केला असता. राजू बाद झाले. शेवटचा चेंडू बॅट एज घेऊन पायावरती आदळलाय. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे आणि इथून एक सिंगलच मिळेल. पहिल्या सत्राचा पाहता खेळ मैदानामध्ये समाप्त होत असताना 3 षटकांती आपण पाहतोय जय हनुमान नालिंबी संघाने बनवल्यात एकंदरीत 33 आणि 34 धावांचं टार्गेट असेल सेकंड इनिंग मध्ये वाहोली ब संघासमोर. याच दरम्यान आपण पाहतो सन्माननीय ऍडव्होकेट प्रवीणजी गायकवाड साहेबांचं आगमन झालंय. तर साहेबांना विनंती आपण या मंचावरती स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे.
सेकंड इनिंगला सुरुवात होईल. करूया आपण कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूया आवाज बदलापूर खरवई गावाचा प्रसादजी सवारे सरांना. थँक्यू सो मच. हॅलो. चला लगेच वाहोली बी संघ आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अगदी एकता स्पोर्ट्स गोडसे आयोजित ही स्पर्धा एकता चषक गोडसे 2026 हे पर्व तब्बल 7वं पर्व या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेतील पहिला तर तिसरा दिवस आणि आता मात्र ही शेवटची मॅच. क्वालिफायचा सामना. कोणता संघ हा सामना जिंकणार, जो कोणताही संघ जिंकेल तो सरळ मात्र एक संघ टॉप 4 मध्ये पाहायला मिळेल. चला मॅच ऑन. अगदी पहिल्या सत्रामध्ये धावांचा विचार केला तर जबल 33 धावा बनल्या गेल्या आणि 34 धावा संख्येचं टार्गेट आता या ठिकाणी वाहोली बी संघासमोर आहे. 18 चेंडू आणि 34 धावा संख्येची गरज. आता या धावा इथनं बनल्या जातील की रोखल्या जातील हे देखील पाहूयात. पुन्हा एकदा दोन्ही संघाला देऊयात मनपूर्वक शुभेच्छा आणि करूयात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम आपल्या सर्वांचं. स्पर्धा नामांकित स्पर्धा दर्जेदार एकता स्पोर्ट्स गोडसे आयोजित एकता चषक गोडसे 2026 हे पर्व. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, तिथे दोन्ही सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. गेम ऑन. पहिलाच बॉल. गुडलेन्स वरचा बॉल ऑन साइडला खरं तर पुल केलाय. बॉलला पाठवलाय फायनल क्षेत्रात आणि अगदी तिथे मित्रमान्यांना पाठलाग देखील केला जातोय आणि पहिल्याच बॉलवरती इथून धावांची सुरुवात जरूर केली जाते. पहिल्याच बॉलवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. अमन यांना पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आज अमनने अप्रतिम बॅटिंग केली. पहिल्या मॅच पासून ते अगदी दुसऱ्या मॅच मध्ये त्यांच्या बॅटमध्ये एक षटकार आला होता, परंतु तिथे लवकरात लवकर बाद झाले होते. परंतु या मॅच मध्ये अमनवरती संपूर्ण जबाबदारी आहेत. वेगवान चेंडू, तिसरा चेंडू अगदी समोर होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. टप्पा पडल्यानंतर देखील बॉल अगदी वळण घेतोय. अगदी आशिष गोलंदाजी मार्क वरती आहेत, परंतु अप्रतिम गोलंदाजी. दोन बॉल झाले गेलेत. अगदी पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर निर्धाव चेंडू इथे समोर उडवलाय. समोरचा बॉल अगदी समोरच पाठवलाय. काय फटका होता. बॉल सीमारेषा बाहेर. अगदी 4 धावासाठी 4 धावा यातनं मिळतील. अगदी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध चेंडू होता आणि तिथे मात्र 4 धावा मात्र मिळाल्यात. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 6 या धाव फलकावरती. सुरुवात सध्या तरी अमनने चांगली करून दिली आहे. 34 धावा बनवायच्या आहेत आतापर्यंत. विचार केला तर 6 धावा बनल्या गेल्यात, परंतु अजूनही 28 धावा बनवायच्या आहेत.
म्हणजेच प्रत्येक ओव्हरचं रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर अगदी 12 पेक्षा कमी आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून मारला. आता मात्र डीप मध्ये या फटक्यासाठी खेळाडू तैनात आहेत. अगदी 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू मात्र तैनात केले गेलेत. एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑफला. हे 2 खेळाडू आपण पाहतोय. बाकीचे सर्व खेळाडू मात्र 30 सर्कल मध्ये अगदी मिड ऑनला वत्तात, नंतर स्क्वेअर लेग आणि फाईन लेगला वत्तात, नंतर फर्स्ट स्लिप आणि पॉइंट वत्तात, नंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला. अशा प्रकारे मात्र एक खेळाडू खाल अगदी इथून पाहिला तर अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू तिथे देखील आपण पाहताय खोदून काढलाय. हा देखील फटका प्रतिम आणि हा देखील बॉल सरळ सीमारेषा पलीकडे. यस, अंपायर्स कॉल. 4 धाबा. धाबा येतात या ठिकाणी. 4 धाबा आहेत. यस, पंचांचा इशारा. 4 धाबा या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 11 या धावफलकावरती. अगदी अप्रतिम या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं NB लाईव्ह यांच्या माध्यमातून. गुडले स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा चेंडू. अगदी इथे देखील हा डॉट बॉल. पाहता पाहता षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाहोली बी संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 11 धावा. आता उर्वरित समीकरण इथे पाहायला मिळेल. अर्थातच येणारे 12 चेंडू आणि 23 धाबा संख्येची गरज. जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो इथून मेंटेन ठेवला गेलाय, परंतु अजूनही प्रति ओव्हर मध्ये अगदी अशाच प्रकारे धावा बनवाव्या लागतील. म्हणजेच प्रत्येकी ओव्हर मध्ये एका दुसरा मोठा फटका आला तर सामना बाहुली संघ आपल्या बाजूने करू शकतो. 12 चेंडू आणि 23 धावा बनवायच्या आहेत. दोन्ही संघांसाठी हा महत्वपूर्ण सामना. जो कोणता संघ हा सामना जिंकेल तो सरळ टॉप 4 मध्ये पाहायला मिळेल, परंतु कोणता एक संघ मात्र पुढे जाईल हे देखील पाहूया. काही दाखवतायत, सर्व काही मैदानाच्या आतमध्ये अर्पण करत आहेत. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण लढत. क्वालिफायची मॅच. इथून जिंकला तर किमान एखादी तरी ट्रॉफी आपल्या संघाच्या नावावरती राहू शकते. एका बाजूला पाहिलं तर वाहोली बी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिली तर जय हनुमान नालिंबी संघ. ऑनसेट लागण्याचा प्रयत्न, इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. जर का कदाचित इथे हा चेंडू यष्टांवरती लागला असता तर इथे पहिला विकेट जरूर मिळाला असता, परंतु सध्या तरी इथून पाहिलं तर एक धाव कंप्लीट. मात्र ही रिस्की धाव कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीने. 12 धाबा धावफलकावरती. 12 धाबा धावफलकावरती बनल्या गेल्यात. अजूनही 11 चेंडू मध्ये 22 बनवायच्या आहेत. म्हणजे प्रत्येकी बॉल मागे 2 धाबा इथनं एकवटाव्या लागतील. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट आता झपाट्याने वाढतोय, तो म्हणजे जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 12 वरती. सध्या तरी चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघ सध्या तरी मेहनत घेत आहेत. प्रयत्नात ते परमेश्वर. जो जास्त मेहनत घेईल तो नक्कीच या मॅच मध्ये जिंकेल, परंतु कोणता संघ जिंकणार हे देखील पाहूयात. आतापर्यंत बॅलन्स क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. मॅच ऑन. ऑन साइडला अगदी आपण पाहू शकता स्टेप आउट केला व तदनंतर बॉलला पाठवलं सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज अशरफच्या बॅट मधून अगदी कशप होते आणि त्यांच्या बॅट मधून या ठिकाणी हा षटकार. अगदी कशप यांच्या बॅट मधून हा उत्तुंग असा षटकार येतोय. काय फटका होता. अगदी पुढे होऊन मात्र हा षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 18 धाबा. 10 मध्ये अजूनही 16 बनवायच्या आहेत. इथून कमबॅक केलं जाईल का हे देखील पाहूया. आधी ते फटका फसला, जेलची संधी आणि अनबिलिव्हेबल कॅच. असं वाटलं होतं की इथे ही कॅच ड्रॉप होईल, कॅच पकडता येणार नाहीये, परंतु काय या ठिकाणी जजमेंट स्वतःला झोकून दिला आणि लाजवाब इथे जजमेंट पाहायला मिळालं. अगदी तिथे आपण पाहिलं मिड ऑफला
विश्वास होते, विश्वासनं मात्र अप्रतिम जजमेंट केलं आणि लाजवाब कॅच, अनबिलिव्हेबल कॅच. एक कॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इन करू शकते. खरं तर कश्यप यांना आपण पाहू शकता अगदी जावं लागेल डगआउट मध्ये. चांगली सुरुवात त्याने देखील करून दिली आहे, परंतु तदनंतर गॅप शोधण्याच्या नादामध्ये अगदी सरळ मात्र विश्वास यांच्या हातामध्ये हा बॉल जम्प केल्यानंतर अगदी चेंडूपर्यंत पोहोचले. अप्रतिम जजमेंट. मात्र पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी निर्माण केलाय गोलंदाज ऋतिकनं. नवीन बॅटर रेहान. शॉर्ट ऑफ लेन बॉल. इथे देखील फटका फसलाय, परंतु अगदी गॅप मोठा आहे. बॉल जायचं पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन 4 धाबा. धाबांना इथे रोकायचा आहे, परंतु मैदानाच्या धाबा ठोकल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना टीम वाहोली बी संघाच्या माध्यमातून या 4 धाबा. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 22 धाबा. आता समीकरण सध्या तरी थोडं सोपं होताना, कारण की येणारे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये आता 12 धाबा करायच्या आहेत. हे 2 चेंडू आहेत ना या षटकातील, हे फार महत्वाचे आहेत. जर का या चेंडूवरती विकेट किंवा डॉट बॉल आले तर मॅच पुन्हा एकदा बनू शकते. बॅलन्स मॅच येथे नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढे आले. ऑनसाइडला आपण पाहू शकता टर्न केला. अगदी गॅप मधून बॉल डीप मध्ये जातोय. स्क्वेअर लेगला खेळाडू आहे, तिथे चांगली फिल्डिंग. याही बॉल वरती एक सिंगल. आता इथनं समीकरणाचा विचार केला तर येणारे 7 बॉल आहेत आणि 11 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम. आज देखील रफ अँड टफ सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. आज सर्वाधिक धावा संख्या देखील पाहायला मिळाली. आज व्हाईट बॉलची हॅट्रिक देखील कंप्लीट झाली आहे आणि रफ अँड टफ सामने देखील पाहायला मिळाले. आज मेडन ओव्हर देखील पाहायला मिळाली. ऑन साइडला इथे किसलाय. हा देखील फटका दमदार. बॉल सीमा पार आणि या ठिकाणी अमनच्या बॅट मधून या मॅचची हवा काढणारा हा बिग हिट षटकार. आता या ठिकाणी मॅच पूर्णपणे बदलली आहे. आता या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 29 वरी जाऊन पोहोचली आहे. आता येणारे समीकरण, येणारे 6 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. मॅच ऑन, गेम ऑन. शेवटचे 6 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. ऑन साइडला उडवला. इथे मॅच फिनिश. यस, सामना जिंकलाय तो म्हणजेच वाहोली बी संघानं. अभिनंदन बॉयज. परंतु हार्ड लक टीम म्हणजे हनुमान क्रिकेट संघ, नालिंबी संघ अगदी मैदानाच्या आतमध्ये तुमचे देखील प्रयत्न भरपूर चांगले राहिले आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हा सामना मात्र षटकार ठोकून जिंकला तो म्हणजेच वाहोली बी संघानं. अभिनंदन बॉयज. परंतु हार्ड लक पुन्हा एकदा नालिंबी संघ. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरं तर ज्यानं मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकून सामना जिंकवला, मॅच विनिंग चला या ठिकाणी वाहोली संघ टॉप 4 मध्ये आलाय. अभिनंदन पुन्हा एकदा. अगदी उद्याच्या दिवसात जे 8 संघ आहेत त्या 8ही संघांना आम्ही विनंती करू, अगदी उद्या ठीक आहे ठिकाणी तुम्हाला 9:30चा रिपोर्टिंग टायमिंग आहे. त्यानंतर 9:45ला टॉस केलं जाईल व त्यानंतर 10 वाजता मॅचला सुरू केलं जाईल. जर का 10 वाजता मॅच सुरू झाली नाहीये तर त्यानंतर मात्र सर्व सामने हे उद्या 4-4 षटकांचे खेळवले जातील याची नोंद घ्यायची आहे.
जर का उद्या वेळेवरती जे संघ आले नाहीत तर नक्कीच त्यांना नक्कीच 4 षटकांचे सामने खेळवले जातील. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रेहान, ज्याला षटकार ठोकला आणि सामना जिंकवला. तब्बल त्याच्या बॅट मधून 11 धावा आल्या आणि गोलंदाजी करत असताना देखील एक विकेट आपल्या नावावरती केलाय. तो रेहान ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन पुन्हा एकदा रेहान. या चला मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी ट्रॉफी आहे आणि येतात नंतर सुयोगजी मगर साहेबांच्या माध्यमातून एक मिठाईचा बॉक्स आहे आणि ते सर्व काही पारितोषिक आता देऊन इथे रेहानला सन्मानित केलं जाईल. चला गणेश दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात सामनावीर. अभिनंदन रेहान.